इथं इथं बसा इथं.
समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी वैराग्याचे महान भगवंत महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असा 4 चरणांचा अभंग सेवेकरता घेतला आहे। तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, टाकीचे घाव सहन करून दगड हा देवपण असतो। नवे नवे देवपण मिळवण्याकरता त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात। अभंगाचे पहिले त्याप्रमाणे आपले कार्य साधण्याकरता मन बळकट ठेव। अभंगाचे दुसरे चरण बाणशस्त्राचे घाव व गोळ्याचा मारा केल्याने शूरवीराला उच्च पदवी प्राप्त होते व प्रसंग वर्षात वीरमरणी प्राप्त होते। अभंगाचे तिसरे चरण तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सती ही सहगमन करताना अग्नीची पर्वा करत नाही, त्याप्रमाणे मोक्षरूपी कार्य साधण्याकरता दृष्टांच्या निंदा द्वेषाच्या घात निर्विकार वृत्तीने सहन करणे। अभंगाचे शेवटचे चरण असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्यासमोर मांडला आहे। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज गणपती उत्सव या निमित्ताने मला ही सेवा घडून देणारे हनुमान तरुण मंडळ व तसेच गावकरी असतील यांचे मी आभार मानते आणि माझे गुरुवर्य रामनाचार्य रामनाथ महाराज घोडके यांचे सुद्धा आभार मानते व तसेच माझ्या आई यांचे सुद्धा आभार मानते आणि मला गायनाला साथ देणारे आकाश बिलू यांचे सुद्धा आभार मानते आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध युवा कीर्तनकार गायत्री दिदी घोडके यांचे सुद्धा आभार मानते आणि मी माझ्या कीर्तनाला सुरुवात देते। आज गणपती उत्सव आपण सर्व देवांमध्ये गणपतीला श्रेष्ठ मानतो। असं का बरं? आपण गणपतीला श्रेष्ठ का मानत असतो? त्याचं एक कारण आहे। एकदा काय झालं, गणपतीची आणि कार्तिकेचे भांडण झाले। त्यामध्ये गणपती बाप्पा म्हणू लागले मी श्रेष्ठ, कार्तिकी म्हणू लागला मी श्रेष्ठ। मग सर्व देवांनी ठरवले, जो सर्वप्रथम ब्रह्मांड परिक्रमा करेल तो सर्वश्रेष्ठ असेल व त्याचीच कुठल्याही कार्याच्या सुरुवातीस पूजा प्रार्थना केली जाईल। मग कार्तिकी आपल्या मयूरावर म्हणजेच मोरावर बसून प्रदक्षिणासाठी गेले, पण गणपती बाप्पा कुठेच गेले नाही। ते त्यांच्या आई वडिलांच्या म्हणजे शंकर आणि पार्वतीच्या भोवती प्रदक्षिणा घालू लागले। मग इकडे कार्तिक स्वामी परत आले आणि म्हणाले, मी विजेत आहे, कारण गणेशा मला कुठे दिसले नाही। याचा अर्थ गणेशा प्रदक्षिणासाठी गेलेच नाही। मग सर्व देवांनी गणेशाला विचारते, गणेशा बाळा तू कुठेच का गेला नाही? मग गणेशा म्हणाले, मी आई वडिलांच्या चरणी संपूर्ण विश्व समर्पित, हेच माझे आई वडील माझे संपूर्ण विश्व आहे, म्हणून मी यांच्याच भोवती प्रदक्षिणा घातली। हे ऐकून शंकर व पार्वतीस फार आनंद झाला आणि आपला पुत्र गणेश किती बुद्धिमान आहे याची परिचिती आली। तेव्हापासून कुठल्याही शुभ कार्यारंभी गणेशाचे स्मरण करून कार्याची सुरुवात केली जाते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। गणेशाचे स्मरण केल्याने कुठल्याही कार्यात अडथळा किंवा विघ्न येत नाही। गणपती बाप्पाचे सुंदर स्वरूप सर्व सिद्धी गणपती बाप्पा आहेत। विठ्ठल विठ्ठल। आता आपण अभंगाकडे बोलू। तुकाराम महाराजांनी हा अभंग सार्थ करता येईल याचा यावत मनुष्य मात्राचा विचार केला
पडतात. किती प्रकार पडतात हो? तर 4. पहिला आहे पामर, दुसरा आहे विषयी, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे मूक. यातील प्रत्येकाची अवस्था भिन्न भिन्न स्वरूपाची. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर माऊली ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात सांगतात, अंगा मनाय रुचावे ए तुलेने कृत नाठवे जे करण्याचे विनावे भलतेच असे. आता माणूस आपल्या मनाला वाटेल तसे वागतो. जिथे जाऊ नये तिथे जाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार आणि जे पिऊ नये ते पिणारच. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, काही खाऊ नये का काहीच खाऊ नये हो? काही खाऊ नये का काहीच खाऊ नये हो? तर काही खाऊ नये. कबीरदासजी महाराज म्हणतात, हात का मानव देह तुझ्या, हात का मानव देह अल्लाह तुझ्या, आया पिया से सोया जमाना होया, आया पिया से सोया जमाना होया. भगवान ने तुझे दिया, हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, से सोया जमाना होया, आया पिया मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाही किंवा माणसाचा धर्म नाही. मांस शब्दाचा अर्थ असा होतो, मांस भक्ष्यति अमूत्रयश मांस भेटते. मी ज्या पशुचे मांस खातो तो मला परलोकी खाणार. भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात, मारिले पशु मारेती सुड घेती यमद्वारे. मी ज्या पशुला मारतो खातो तेच पशु पुढच्या जन्मात सूड घेणार म्हणजेच बदला घेणार. कबीरदासजी महाराज म्हणतात, हे गांजा दारू मस्ती यार अक्कल हो जाती है, गांजा दारू मत यारो, अक्कल हो जाती है, गांजा दारू मत यारो, अक्कल हो जाती है, मत यारो, अक्कल हो जाती है. अपने पल्लों पैसा जाकर मुंह में मट्टी गिरती है, गांजा दारू मत अक्कल हो जाती है, गांजा दारू मत यारो, अक्कल हो जाती है. आता दारू पिण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. तोटे तुम्हाला सर्वांना माहीत असतील. फायदे ऐकायचे का हो? फायदे आता मी तुम्हाला फायदे सांगते. दारू पिणाऱ्या माणसाचा पहिला फायदा, त्याला कधी कुत्रा चावत नाही. का चावत नाही हो? रस्त्यानं चालताना तो कुत्र्याला सुद्धा वाटतो तो आपल्यावर पडतो की काय, म्हणून कुत्रा सुद्धा लांबूनच जातो. आता का होत नाही हो? त्या चोरांना सुद्धा माहीत असतं याने त्याच्या बायको मुलाशिवाय काय ठेवलेलं असणार हो, म्हणून त्याच्या घरी कधी चोरी होत नाही. आता दारू पिणाऱ्या माणसाचा तिसरा फायदा, त्याला कधी म्हातारपण येत नाही. काय येत नाही हो म्हातारपण? कारण दारू पिऊन पिऊन त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, त्यामुळे त्याला जावं लागते. म्हणजेच राम नाम सत्य हे विठ्ठल. सांगण्याचा तात्पर्य, जो माणूस स्वैराचार्याने वागतो त्याला पामर असे म्हणतात. आता विषयी पुरुषाची अवस्था कशी असते हो? विहित भोगाचा उपभोग घेतो आणि परलौकिक भोग करता कर्माचरण करतो. त्याची अवस्था माऊली ज्ञानेश्वरी
कोणाला म्हणायचे ज्याला इहलौकिक किंवा परलौकिक क्षणभंगूर सुखाचा कंटाळा आहे व योग ज्ञान या साधनावर अरूढ होऊन ज्याने जन्म मरण समण्याची पैजत घेतली त्याला मोक्ष म्हणतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात पै भव सर्ग बगले मोक्ष योग ज्ञान वळगले पुढती नळया निघाले पैजा जीत. सज्जना हो देव मिळण्याचा अधिकार फक्त माणसाला असेल. याच्यावरती मी तुम्हाला एक कोटी सांगते. कोटी म्हणजे व्याख्या सांगते. स्वर्गातील देवाला ज्ञान आहे पण देवप्राप्तीचा अधिकार नाही. पशु पक्ष्यांना ज्ञानही नाही व अधिकारही नाही पण माणसांना ज्ञानही आहे व अधिकार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या मनुष्याने या देहातून परमार्थ प्राप्त करून घेतला नाही तर तो पशुपेक्षाही हीन समजला जातो. जर चांगले गुण दिसले तर लगेच असं म्हणतात या गाढवाला तर अक्कल आहे पण या माणसाला नाही. म्हणून महाराज म्हणतात संतांनी या देहातून काय केले तर परमार्थ साधला व ते या भवसागराच्या पलीकडे पोहोचले. मनुष्य
कीर्तनकार म्हणतात यावतस्तमिदं कलेवरभ्रम यावच्चे दुरे जरा यावच्चेन्द्रिय शक्तिरप्रतिरता यावक्षो नाविश्य आत्मशे आस्थितावदेव विदुषा कार्यामहन् प्रोददिते भवते तु कृपकदनं प्रदं किन्दृश विठ्ठल तरुण वय हे जीवनातील अनमोल असते. या वयात मनुष्य जे काही कर्तृत्व करे त्या कर्तृत्वाची पावती मनुष्याला पुढील जीवनात यशस्वी करते. या वयात मुलं हुशार असतात. तरुण रक्तांगात सळसळते. या वयात मनुष्य जे काही कर्म करे त्या कर्माचे दुःख व सुख भोग त्या जीवाला भोगायला. मग हे दुःख व सुख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी किंवा आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त करून या नर देहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयातच भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. म्हातारपणी भगवंताचे नामस्मरण होत नाही. तर ना भाग्यवंत विठ्ठला विठ्ठला म्हणायला लागले तर काय म्हणतात इथला इथला. सांगण्याचा तात्पर्य जर पूर्ण जीवन संसाराच्या चिंतनातून घालवले असेल तर त्यांच्याकडून नामस्मरण होते पण ते देवाला पोहोचते पण त्यांना ती दैवशक्ती मिळत नाही. ती शक्ती तरुण वयातच मिळत असते. तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते. त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना ती दैवशक्ती मिळत असते. आता नामस्मरण का करायचे हो? कारण तरुण वय जीवनातील अल्लड वय. या वयात मनुष्याचे विचार व मन स्थिर नसते. या मनाला व विचाराला स्थिर फक्त नामस्मरणच करते. या वयात मुलांना जगाचा अनुभव नसतो. कोण कधी घात करेल कोण कधी फसवेल सांगता येत नाही. हल्लीच्या मुलांना नेट टीव्ही मोबाईल घ्यायचे वेळ लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नसते. सतत ते जीवन जगत असल्यामुळे त्यांच्या मनात वाईट विचार येतात. त्यांना लगेच राग येतो. काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ती मुलं दुसऱ्यांचा घातही करतात. पैशासाठी व्यभिचार करतात. पैसा श्रेष्ठ पण संस्कार कमी अशी या तरुणांची अवस्था. मग या मुलांना स्थिर करण्यासाठी तरुण वयातच भगवंताच्या नामस्मरणाची अत्यंत गरज असते. भगवंत ही गीतेमध्ये अर्जुनाला ते सांगतात मन्मना मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामैवश्य सत्यं ते प्रतिजानाति या श्लोकावरती मौलींनी खूप लिहिले. सर्व इंद्रिय मला अर्पण कर,
मुख्य म्हणजे मन असे देव सांगतात. कारण मन हा इंद्राचा राजा आहे. किंबहुना फुले मन करी माझे काय तन, माझे निश्रवणे कान भरोनी खाली. सज्जन हो, परमार्थ हा कशासाठी असतो? परमार्थ हा कशासाठी असतो? परमार्थ हा आपल्या मनाकरता असतो, देहाकरता नसतो किंवा आत्म्याकरता नसतो. एकदा मन ताब्यात आलं की देव ताब्यात आल्यासारखं. या मनाकरता मी तुम्हाला एक सुंदर दृष्टांत सांगते. एका राजाजवळ एक शेळी होती. राजाने दवंडी दिली. जो कोणी या शेळीला पोटभर गवत खाऊन आणेल, म्हणजे तृप्त करून आणेल, त्याला बक्षीस मिळेल. परंतु शेळी जर तृप्त झाली नाही तर त्याला शिक्षाही मिळेल. बक्षिसाच्या अभिलाषाने एक गृहस्थी माणूस होतो आणि त्या शेळीला जंगलात घेऊन जातो. तिला दिवसभर हिरवेगार गवत खायला देतो. संध्याकाळ होते. आता त्याला वाटते आता शेळीचे नक्कीच पोट भरलं असतं. मग तो शेळीला राजाकडे आणतो. राजाने शेळीसमोर गवत धरतो. शेळी लगेच घास खाऊ लागली. राजा म्हणाला, तू हिला पोटभर गवत खाऊ घातले नाही, नाहीतर हिने गवत खाल्लेच नसते. नंतरही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले, पण कोणालाही यश आले नाही. एका सुविचारी माणसाला वाटलं, राजाच्या दवंडी मागे काहीतरी रहस्य आहे. हे काम युक्तीने केलं पाहिजे. त्याने त्या शेळीला जंगलात नेले. जंगलात तिने चरायला सुरुवात करताच तो तिच्या तोंडावर एक फटका मारायचा. तिने चरायला सुरुवात करताच तिच्या तोंडावर एक फटका मारायचा. असं दिवसभर घडल्यामुळे त्या शेळीची अशी मानसिकता झाली, गवत खाल्ले की मार मिळणार, गवत खाल्ले की मार मिळणार. मग संध्याकाळ झाली. त्याने त्या शेळीला राजाकडे आणले. राजाने शेळीसमोर गवत धरले. शेळी तिकडे टोकून सुद्धा पाहत नव्हती, कारण त्या शेळीला माहित होतं गवत खाल्ले की मार मिळणार. याची तिला भीती होती. राजाने खुश होऊन त्या सुविचारी माणसाला बक्षीस दिले. सज्जनांनो, सांगण्याचा तात्पर्य, आपल्या मनाची स्थिती यापेक्षा वेगळी नसते. मन हे कधी विषयाने तृप्त होत नाही. याचे विवेकाने ताडण केले तरच ते ताब्यात राहिले, अन्यथा अहंकाराचा वारा त्याला पुष्ट करेल. जैसे चरणे शेयाचे योगशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, एक वेळा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो भोगी, व जो शेळीसारखा सतत चरत असतो तो रोगी. भोगी रोगी जोडून या दिली आणि मन हे अत्यंत चंचल आहे, कारण याच्यामध्ये 3 दोष आहेत. पहिला आहे मन दोष, दुसरा आहे विक्षेप दोष, तिसरा आहे आवरण दोष. तिसरा आहे आवरण दोष. पण एक चांगला गुण आहे, हे जर मन संसारातून काढून देवाकडे लावले तरच ते फिरल. मौली ज्ञानोबा म्हणतात, परी बोले वैराग्याच्या आधारे, जरी लाविले अभ्यासाचे मोहरे, तरी के तुले नेक वसरले स्थिराविले. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, मन हे कठीण वज्रासारखे झाले. तुका म्हणे मना पाय विचारोने मना पाय विचारोने
या मनाला कठीण दृढ करण्याकरता 3 दृष्टांत आहेत. दृष्टांत मात्र उच्च पदवीचे आहेत. पहिला आहे संतांचा, दुसरा आहे शूरांचा, तिसरा आहे सतीचा. हे तिघेही देशाची भूषणे आहेत. 3 सजावत देश के संत और शूर, 3 लजावत देश के कपटी कायर क्रूर. संत महात्मे जे आघात सहन करतात ते जगा करतात. जगाच्या कल्याणासाठी जगाच्या घेतलेल्या प्रथम चरणात सांगतात. टाकी गाये सावनी 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 टाकी गाये
पण येत नाही. दगडामध्ये पाहायला गेलो तर आपण अनेक प्रकार पाहायला मिळतात, पण सर्व दगडाच्या मूर्ती होत नाही. त्यामध्ये काळा कठीण अथवा उत्तम मार्बल पाहिजे. ओबडधोबड दगडाला टाकीने आधी फोडतात, मग त्याला चांगला आकार देतात. मग त्याला चांगला आकार प्राप्त झाला की मोठ्या छंदीने त्याचे सर्व अवयव कोरतात. कान, नाक, डोळे, हात, पाय हे सर्व अवयव कोरण्याकरता एक कुशल कारागीर म्हणजे जातीवंत कारागीर असावं लागतं. त्या मूर्तीची मंदिरात स्थापना करतात. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लोक त्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवतात. हे सर्व करण्याकरता त्या मूर्तीला किती सोसावे लागले याच्यावरती महाराजांचे प्रमाण सुद्धा खूप गोड आहे. तुका म्हणे जरी जगी टाकी घाया, त्याच्या पडे पाया जन मग आपण आहे जगसवती. एकदा काय झालं, एका मूर्तिकाराने श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती बनवली. मूर्ती एवढी मनमोहक होती की त्या मूर्तिकाराचा लाखो मूर्तिकारांमध्ये प्रथम क्रमांक. पत्रकारांनी त्या मूर्तिकाराची मुलाखत घेतली. अहो, आपल्या मूर्तीचा लाखो मूर्तींमध्ये प्रथम क्रमांक आला आहे. मूर्ती बनवण्याकरता किती कष्ट व किती दक्षता घ्यावी लागते हे त्या मूर्तिकाराने सांगितले. अहो, आपल्या माणसाचे सुद्धा असेच आहे. माणसामधल्या अनावश्यक गोष्टी काढल्या तर माणूस महात्मा बनतो. विषय व विकार बाजूस काढला तर माणूस देव बनतो. विठ्ठल शहाजहानाने त्या मूर्तिकाराचे हात तोडले. अहो, सांगण्याचं दुर्दैव एवढंच आहे, त्याची किंमत व त्याचं महत्व लोकांना कळत नाही. जर शिवजयंती आली तर आपले तरुण बांधव म्हणतात, राजा राजा तुम्ही जन्माला या. अहो, हातात पाटली, खिशात गुटखा, तोंडात मावा आणि म्हणतात राजा राजा तुम्ही जन्माला या. अहो, राजा जन्माला येण्याकरता तुम्हाला अगोदर त्यांचे मावळे बनवले आणि तो मावळा कसा असतो ते मी तुम्हाला एका छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा लढाईमध्ये हात फुटला, नंतर घरी गेला. अहो, तेव्हाच्या काळात गाडी होता की बंगला, साध्या झोपडीत राहणारा तो मावळा. असा एकच राजा निघून गेला की त्याचे आजही कला कौशल्यामध्ये नाव गाजतंय. एकच राज छत्रपती शिवाजी महाराज त्या गरिबाच्या झोपडीत जातात आणि म्हणतात छत्रपती महाराजच्या गरिबाच्या झोपडीत जातात. मावळ्यांना राजांना बघताच तो ढसा ढसा रडायला लागतो. हो, ढसा ढसा रडायला. महाराज म्हणतात रडू नकोस, लवकर बरा होशील. तो काय म्हणतो? तो म्हणतो राजा राजा मी माझे हात तुटले म्हणून रडत नाही. राजा मी माझे हात तुटले म्हणून रडत नाही. या स्वराज्याचा राजा या गरिबाच्या झोपडीत आलाय, पण तुटलेल्या हातांना मुद्रा सुद्धा करता येत नाही. हो, मुद्रा सुद्धा करता येत नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं. अहो, एवढी तुमची निष्ठा असली पाहिजे. जर सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. बातकर बघी जब तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पे सवार होते, जब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठ होते, काश हम भी मराठ होते. अरे, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता, अन्यायाविरुद्ध लढणारा त्याचा इरादा नेक होता. असा माझजाऊचा लेख लाखात नाही तर या जगात एक होता, या जगात एक होता. माझजाऊ तुम्ही नसता तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाई, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाई.
आणि कलाकृतीचे निरीक्षण करतात. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि आपल्या भारतातील काही तरुण काठी त्या बाईचे फोटो काढतात. ही बात त्या बाईला खटकते. ती बाई म्हणते, "ही अ मॅन डोंट कल्चर, आय एम नॉट कल्चर." दगडाकडे हात दाखवत म्हणते, "दिस इज अ कल्चर, टेक दिस फोटो." पण तरीही ती मुलं ऐकत नाहीत आणि म्हणतात, "मॅम वन फोटो यांनी, मॅम वन फोटो यांनी." मग शेवटी ती बाई कंटाळून हा म्हणते आणि ती मुलं त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतात. हे असले प्रकार वेरूळ, गोवा, भारत अशा बऱ्याच ठिकाणी घडतात. ती बाई जापानला जाऊन सांगते, भारतातील कैलास मंदिर हे असं एकमेव मंदिर आहे की ते वरून खाली बांधण्यात आले आहे. लोणार सरोवर हे उल्कापाताने तयार झालेलं सरोवर आहे. गोव्याला आंतरराष्ट्रीय दर्जाने समुद्र किनारा आहे. आणि आपल्या भारतातील तरुण मुलं बाकीच्यांना येऊन सांगतात, "हा बघ तिथला फोटो, हा बघ तिथला फोटो, काय मस्त होते राव." एखादा लेण्याजवळचा फोटो जर फेसबुकला पडला तर मित्र लगेच कमेंट करतो, "ब्रो, अ लुकिंग हिरो." अहो, दिसत नाही हजारो वर्षांपूर्वीची ती कलाकृती आजच्या इंजिनिअरिंगला लाजवते आणि तो कलाकृतीचा अप्रतिम नमुना आपल्या देशाची शान आहे. आणि तेथे जाऊन काही आपल्यातील नमुने दिलाच्या पानात A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट असं लिहिण्यात. अहो, काय त्यांचे संस्कार. जर संस्कार द्यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे द्या. अहो, काय होते आधीचे मावळे आणि काय आहेत आताचे मावळे. आधीचे मावळे सकाळी लवकर उठे, मोहिमेवर सुटे, तलवार सुटे, पण तरी मागे नाही हटे. आणि आताची तरुण काठी सकाळी 10ला उठे, पोरी मागे सुटे, चपलीने थोबाड फुटे, पण तरी मागे नाही हटे. विठ्ठल शास्त्रामध्ये 4 वर्ण सांगितले. पहिला आहे ब्राह्मण, दुसरा आहे क्षत्रिय, तिसरा आहे शूद्र आणि चौथा आहे वैश्य. यांपैकी क्षत्रियाचे वर्णन भगवान परमात्म्याने केले आहे. शौर्यं तेजोतीर्दक्षो उभे चाप्य फलाय दान मिश्र भावस्य शास्त्र कर्म स्वभावस्य. यांमध्ये युद्ध करणे हा शूद्राचा धर्म आहे. मौली नलबराय म्हणतात, "आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर होण्याचे काम माहेवनी प्रज्ञसी चुकवी जैसे जैसी रिपू पाठी नोंदणी समरांगणी." विठ्ठल शत्रूसमोर होणे व शत्रूसमोर कधी पाठ न दाखवणे हे शूराचे धर्म आहे. शत्रूच्या समोरच्या जखमेस महत्व आहे व पाठीमागच्या जखमेस पळ काढणे असा याचा अर्थ होतो. आता आधीच्या राजपुत्रांना शूर म्हणून फारच मानत. एक राजपुत्र रात्री युद्धातून पळून आला. आत किल्ल्याचे दरवाजे बंद होते. आतमध्ये राजाची राणी होती. सेवकांनी सांगितले, "राजा आलेले आहेत, दरवाजा उघडायचा." आतील सेवकांनी राणी सरकारला सांगितले, "राजा आलेले आहेत, दरवाजा उघडायचा." राणी म्हणाली, "युद्धातून पळून येणारा माझा पती असू शकत नाही." सेवकांनी राणीचा हुकूम राजांना सांगितला. राजे परत गेले व युद्ध जिंकूनच आले. असे काही तुकाराम महाराज म्हणतात, असं काही युद्धाच्या गोष्टीत करत असतात, पण आतमध्ये काही धैर्य नसते. मौली नलबराय म्हणतात, "परी बोले युद्धाच्या गोष्टी, परसैन्य भेटीसाठी झाली, पारण्याचे भार जाणून या दृष्टी, कापत असे पोटी धरा धरा." एकदा काय झालं, एक रिटायरमेंट सैनिक आपल्या बायकोजवळ नेहमीच युद्धाच्या गप्पा मारायचा. "मी असे युद्ध करतो, मी तसे युद्ध करतो, मी एवढे सैन्य मार, मी फारच चतुर आहात, तर मला 2-4 माणसं मारून आणता."
स्वामी काज तुझा दार छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज तानाजी मालूस याच्यासाठी बलिदान दिले. एकदा काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर गेले. पन्हाळ्यावरची गावे व तिथल्या मावळ्यांची महाराजांची ओळख झाली. ओळख त्या डिसेंबर महिन्याची. त्यातला एक मावळा शिवा काशी नावाचा. तो महाराजांसारखा दिसायचा, महाराजांसारखाच वागायचा. ओळख त्या डिसेंबर महिन्याची. अवघ्या एका महिन्यात सिद्धीच्या पन्हाळ वेडा पडलाय. राजे अडकले. 65,000ची फौज नेत्याची पालकांवर वेडा टाकलाय. शक्ती अपुरी पडली. महाराजांनी विचार केला, शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी महाराजांनी शिवा काशीला बोलवणं पाठवलं. ओळख त्या डिसेंबर महिन्याची. आणि महाराज म्हणाले, शिवा काशीत तुला आमचं रूप घेऊन सिद्धीच्या पन्हाळ्यावर जावं लागेल. शिवा काशीत म्हणाला, जातो. किती सहज विषय. अहो, शिवा काशीत असं नाही म्हणाला. मी माझ्या आईला विचारतो, मी माझ्या पत्नीला विचारतो, मी माझ्या बापांचा निर्णय घेतो. नाही हो शिवा, असं नाही म्हणाला. गेला तो शिवा, महाराज बनून गेला. सिद्धीच्या भेटेला गेला. परत नाही आला. कारण त्याला माहित होतं आपण सिद्धीच्या नाही तर मृत्यूच्या भेटीला चाललो. अहो, मला राहून एवढंच वाटतंय की शिवाजी महाराजांनी काय माणसं निर्माण केली आणि ती माणसं आपल्याला कोठे कोठे पाहायला मिळतात. देशाच्या सीमेवर ते रात्रंदिवस देशाचं रक्षण करतात. तर म्हणून आपण आपला प्रपंच सुखी करू शकतो. ते त्यांच्या आई वडिलांची ना पत्नीची ना त्यांच्या लेकरा बाळाची पर्वा करत नाही. ते रात्रंदिवस देशाच्या सीमेवर रक्षण करतात. त्यांना जर भेटायला यायचं म्हटलं तर येता येत नाही. कारण या देशाचं रक्षण तर कोण करेल, म्हणून ते संदेश पाठवतात. मग ते संदेश पाठवतात. मग विठ्ठल रक्षाबंधन आलेलं आहे, येशील का? तर तो म्हणतो, हे रक्षाबंधन नाही, पुढच्या रक्षाबंधनला येईल. पुढचं रक्षाबंधन येतं. बहीण विचारते, दादा या रक्षाबंधनला येशील का? तो म्हणतो, आता तू रक्षाबंधन विसरूनच जा. मी जर त्याचा आलो तर या देशाचं रक्षण कोण करेल? मग शेवटी त्या सैनिकाचा प्राण जातो, पण त्याची आणि त्याच्या बहिणीची काही भेट होत नाही हो. त्यांचे ते बाणशस्त्राचे घाव व गोळ्याचा माळा करून शूराला उच्च पदवी प्राप्त होते. हे महाराज घेतलेल्या तिसऱ्या चरणात सांगतात. बाणशास्त्र सावनी गोळी, बाणशास्त्र सावनी गोळी, बाणशास्त्र सावनी गोळी, बाणशास्त्र सावनी गोळी. शास्त्र सावनी गोळी.
ईश्वर. तुकाराम महाराज म्हणतात श्वर मुक्त होतो आणि कीर्ती हा अमर राहते. म्हणून महाराजांनी जो शेवटचा दृष्टांत घेतला आहे तो आहे दहन करण्यामध्ये श्रेष्ठ अशा पती. आता तिला श्रेष्ठ का बरं म्हटलं आहे? कारण ती तिच्या पतीसाठी अग्नी प्रवेश करते म्हणून तिला श्रेष्ठ म्हटलं आहे. हे महाराज घेतलेल्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती. तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे
दक्ष प्रजापतीने आपल्या अनेक कन्यांपैकी सती नावाची कन्या शंकरास दिली. शंकर आपला जावई असून त्याने आपला सन्मान नाही तर अपमान केला. या गोष्टीचा राग धरून दक्ष प्रजापतीने दक्षिण केलं. त्यांमध्ये सर्व देवदेवतांना आमंत्रण दिले, पण शंकरास आमंत्रण दिले नाही. सती हट्ट करू लागली, बापाने जरी बोलवलं नसेल तरी आपण जाऊ, कारण मित्रप्रभू यांनी आपल्याला बोलवलं नसतानाही जावं. मित्रप्रभू यांनी आपल्याला बोलवलं नसलं तरी आपण जावे. मग भगवान शंकर म्हणतात, त्यांनी आपल्याला जाणून बुजून बोलवलं नाही तरी तू हट्ट का धरते? मग शेवटी सती शंकर नको म्हणत असतानाही जाते. तिथे गेल्यावर बापाने बघून न बघितल्यासारखं. बहिणी तर तिला विचारायला सुद्धा तयार नव्हत्या. सज्जनाओ, आई ती आईच असते हो. आईने सतीची विचारपूस केली. शेवटी आईचाही नाईलाज होता. सतीने यज्ञाजवळ जाऊन बघते. सर्व देवदेवतांना आमंत्रण आहे, पण भगवान शंकरास आमंत्रण नाही. सतीला पतीचा अपमान सहन झाला नाही. परत जावे तर पतीलाही न विचारता आली होती. मग सतीने तिथेच यज्ञकुंडात उडी मारली व स्वतःला करपवली. तेव्हापासून पतीसाठी अग्निप्रवेश करणाऱ्या स्त्रियांना सती असे म्हणतात. ज्याप्रमाणे कुठल्याही टूथपेस्टला कोलगेट म्हणण्याची प्रथा पडली किंवा कुठल्याही पाण्याच्या बॉटलला बिस्लरी असे म्हणतात, तसंच कुठल्याही पतीसाठी अग्निप्रवेश करणाऱ्या स्त्रियांना सती असे म्हणतात. आता प्रतिवर्तेचे 8 ठिकाणे सांगितले आहे. त्यामध्ये सतीचा प्रथम क्रमांक आहे. पतीच्या नियमाने मनाने वागणारी पतिव्रता. पतीच्या प्रेताबरोबर अग्निप्रवेश करणारी सती. पतीच्या निधनाची वार्ता कानावर पडल्यास प्राण सोडणारी प्राणेश्वरी. तुकाराम महाराजांनी सुद्धा सतीचे वर्णन केले आहे. आगी देखून या सती अंगी रोमांच उठती, हातून नवे उपदेशे सुख अंतरी उल्हास. ज्ञानेश्वर तुका म्हणे सती अग्न देखे जाती, दृढ मन करी साधया कारण. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी व आई वडिलांच्या चरणी समर्पित करते आणि तसेच माझे गुरुवर्य बाप्पा रामनाचार्य रामनाथ महाराज यांच्या चरणी समर्पित करते. आणि आई म्हणजे मी ज्या संस्थेत शिकत आहे, श्री संत जनाबाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, त्यामध्ये आई बाबा हे आम्हाला आई वडिलांच्या प्रमाणेच जीव लावतात. ते माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि तसेच आमच्या बहिणीप्रमाणे वागणारी गाव दिदी म्हणजेच गायत्री दिदी घोडके यांचे सुद्धा आभार मानते. आणि कीर्तनात साथ देणारे आकाश जुलू यांचे सुद्धा आभार मानते. व तसेच टाळकरी
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अपेक्षा संतोषजी अंपट खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. कमी दिवसामध्ये आणि अगदी एकाच वर्षात ती आपल्याकडे संस्थेमध्ये आली आणि एका वर्षामध्ये जवळपास चांगल्या कीर्तनकारासारखं या व्यासपीठावर उभा राहून 1.5 ते 2 तास बोलणं तेवढं सोपं नाही आहे. थोडीशी कीर्तनाची जरा घाई झाली, पण आई वडिलाला कसं असतं की आपल्या लेकराचं कौतुक. आणि मी सांगितलं होतं संतोषरावला की म्हणलं थोडं थांबा, 1-2 वर्ष अजून 2-3 वर्ष थांबा. कीर्तन म्हणजे काय कारखाना नाही, इकडून ऊस घातला की ते करून लगेच रस तयार व्हायला. खूप मेहनत घ्यावी लागते, खूप पाठांतर पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. अहो कीर्तन करणं म्हणजे अलीकडे खूप एक हे झालं, माणसाची एक मानसिकता बदलली आहे पालकांची. कीर्तनकार संस्थेत टाकला की लगेच कीर्तन एका वर्षातच कीर्तनकार तयार झाला पाहिजे. अहो खूप मेहनत घ्यावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो, खूप पाठांतर करावं लागतं. तेव्हा जाण आले फळ तेव्हा अभ्यास. म्हणजे खूप पाठांतर करावं लागतं, भजनी मालिका पाठांतर करावं लागतं, ज्ञानेश्वरी पाठ करावं लागते. फार तर जाऊ द्या, ज्ञानेश्वरी हल्ली अलीकडच्या काळामध्ये तेवढं तरी सोपं नाही आहे, पण कमीत कमी ज्ञानेश्वरीतल्या 9 महत्त्वाचे जे अध्याय आहे, 9 अध्याय, 12 अध्याय, 15 अध्याय, काही महत्त्वाचे ओव्या पाठ करावे लागतात. अमृतानुभव, चांगदेव 65 हे असे काही ग्रंथ, त्याचं अवलोकन करावं लागतं. पंचकरण म्हणा, विचारसागर या ग्रंथाचा खूप अभ्यास करावा लागतो. तेव्हा या गादीवर उभा राहण्याकरता अधिकार प्राप्त होतो. पण आपल्या संस्थेमध्ये पंचकरणाचा पाठ असतो, अध्यात्म शिक्षण दिलं जातं, गीतेचा 15 अध्याय, 9 अध्याय. आणि पहिल्या वर्षाच्या मानानं तिच्या बुद्धिमत्तेवर आणि बुद्धिमत्ताप्रमाणे खूप छान ती बोललेली आहे. अजून खूप तिला मोठं व्हायचं आहे, खूप अभ्यास करायचा आहे. एक सुरुवातीला आता एक टेस्ट म्हणून आपण आपल्या गावामध्ये पहिलं कीर्तन तिचं झालेलं आहे. आता दुसरी एक तयार झालेलीच आहे, पण त्यांना असं थांबवलंय, थोडं शांत राहा, अजून संयमाने घ्या, अजून 3-4 वर्ष जाऊ द्या, मग आपण कीर्तन करू. काही घाई नाही एवढी, कारण कीर्तन म्हणजे गाणं चांगलं लागतं, त्याला स्वर लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकाएकी एकंदरीत एकाच वर्षातून 2च वर्षामध्ये त्या उपलब्ध होत नाहीत. काहीचे आयुष्य जातं, अर्ध आयुष्य जाऊन सुद्धा स्वराचा आणि तालाचा मेळ लागत नाही. आता एवढीशा लेकराकडून आपण कशी अपेक्षा करावी सगळ्याच गोष्टीची? कीर्तन व्यवस्थित झालं पाहिजे, अभंगावर झालं पाहिजे, चाकोरीत झालं पाहिजे, तालात झालं पाहिजे, स्वरात झालं पाहिजे, अशी एवढी अपेक्षा कशी करू शकतो आपण? पण तिच्या मानानं खूप छान बोललेली आहे. आणि आपलं गाव, मला आल्याच्या नंतर कळलं की वास्करांच्या फळांचे सर्व या ठिकाणी एकंदरीत बरेचसे मंडळी आहात, महाराजांच्या फळातील मंडळी आहात. बाबासुद्धा इथं उभा आहेत आणि कुमटेकर महाराजजी बाबा या ठिकाणी उपस्थित. त्यांनी खूप सुंदर एक लेकराचं कौतुक म्हणून खुर्चीवर बसून कीर्तन ऐकलं. बाबा ज्या वाणीतून 2 शब्द बाबा मार्गदर्शन करतील, बोलते. रामकृष्ण. मातृपुण्येन शीलवान, पितृपुण्येन चतुराः, कुलपुण्येन मुदारः, आत्मपुण्येन सौभाग्यता. असं आहे. तुकोबाराय पाडू नका. हे तुकोबाराय सुद्धा सांगतात की तुकोबाराय
की आपल्या हिताद्वासी जागता धन्य माता पिता तयाची. म्हणजे आता अपेक्षेने कीर्तन केलं आमच्या रुद्राच्या वर्गात. मी रुद्राला म्हणलं तू कीर्तन ऐकायचा. रुद्र आहे, बाबूचा पोरगा आहे, सगळे तिथं आहेत बघा असे. म्हणजे तर म्हणलं जा कीर्तन आहे, मी सुद्धा येणारच आहे. तर असं आहे, ज्याला समीक्षण म्हणतात. तर या गुरुजी आहेत त्या अपेक्षेची चांगल्या प्रकारे त्यांनी तिला ज्ञानदान दिलेलं आहे. ज्या ओव्या वगैरे म्हटलेल्या आहेत. मध्यंतरी ते ज्यावेळेला आली होती त्यावेळेला माझी गाठ पडली. म्हणलं तुला काय काय शिकवलं सांग. म्हणले 9-12 वाक्य. मी एक श्लोक म्हटला, मन म्हणलं त्याच्या पुढचं. 1-2 वेळा आलं, 1-2 नाही आलं, ठीक आहे. तर चांगली तयारी करून घेतलेली आहे. रामदास महाराजांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं हनुमान सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आहे. आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा आपल्याच गावचं एक लेकरू गावामध्ये, लक्षात ठेवा मी काय बोलतो, इंजिनियर होईल, वकील होईल, डॉक्टर होईल, एखादा पुढारी होईल, पण कीर्तनकार होणं अवघड आहे. कीर्तनकार म्हणजे इतकं सोपं नाही. आता महाराजांनी सांगितलं, त्यांचे खरे बोलले आहे की एका वर्षात कीर्तन मलाही नाही बरोबर वाटत. अजून 3-4 वर्ष ते 4 वर्षाचं संस्था असते. आणि संस्था सुटल्यानंतर जी परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये गुण पडतात त्यावेळेला ती अशी होतात. परंतु मी ऐकलं सगळं. तर चांगल्या प्रकारे तिनं आपलं कीर्तन केलेलं आहे. एका मुरलेल्या कीर्तनकाराप्रमाणे तिनं केलेलं कीर्तन आहे. तिचे अशीच उत्तरोत्तर भरभराट व्हावी, ज्ञानामध्ये भर पडावी. आता त्यांच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी गाथा हे भरपूर म्हणजे त्याचा अभ्यास असला पाहिजे. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, केव्हा आले फळ जाणं त्याचे. आणि हे जे परंपरा ही म्हणजे सामान्य परंपरा नव्हे. आणि हे अलीकडच्या समाजाला एक मनोरंजन म्हणून पाहायला लागलेले आहे. हे फार अवनती परमार्थाची होत चाललेली आहे. हे काय त्याला काय म्हणतो आपण, काय शब्द देता येत नाही तितक्या खालचे. पण कीर्तन चांग होय अंग हरिव, किंवा कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. नामदेव कीर्तन करीत पुढे देव नाचे. पण परमात्म्याला नाचायला लावण्याचं सामर्थ्य कीर्तनामध्ये असतं. नाचू कीर्तनाची जगी ज्ञानदीप लावू जगी. हे नामदेवरायांनी पंजाबपर्यंत जाऊन कीर्तनाच्या माध्यमातूनच म्हणजे संप्रदायाचा विस्तार केलेला आहे. ही सामान्य परंपरा नाही. आणि सामान्य दृष्टीने पाहायचंच नाही. ती अपेक्षा म्हणजे ते कौतुकन वगैरे नाही. कौतुक कुणी करा, तुम्हाला कळलं का? तुम्हाला ज्याला कळतंय त्याने करावं. ज्याला कळतंय ना त्याने कौतुक करावं. तिनं बोललेले चांगले कौतुक सामान्य रूपाने करा, पण विशेष रूपाने ज्यावेळेला ज्याला कळतं ना आणि तो म्हणतो ना जरा बरं आहे, तरच तेच बरं आहे. असं आहे. कौतुक करणारे आणि नुसतं मनोरंजन करणारे अशा लोकांचं हे फार कमी आहे असतात. छान प्रकारे कीर्तन केलेलं आहे. पुनश्च एकदा महिला आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या गुरुजींचं, त्यांच्या जनाई गुरुकुलचं अभिनंदन आणि अपेक्षेचं सुद्धा शतशः अभिनंदन असे बघा. रामकृष्ण हरी. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. हनुमान गणेश उत्सव मंडळ व ग्रामस्थ मंडळ सासवड आणि गणेश उत्सवानिमित्त आपल्याच गावची सुकन्या हरिभक्तीपरायण अपेक्षा संतोष अनपट महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन झालं. या ठिकाणी त्यांचे गुरुजी रामदास महाराज आपले सर्वांचे हरिभक्तीपरायण कुब्जेकर महाराज यांनी समीक्षा तर केलीच, परंतु इतक्या लहान वयात 1 वर्षामध्ये तिचं इतक्या लोकांच्या पुढं बोलणं
तसं खूप धाडसाच आहे आणि एक चांगलं संस्कार, चांगलं ज्ञान अजून एक 3-4 वर्ष, कारण कीर्तन करणं खरंच अवघड आहे. सगळा अभ्यास करणं सहज 1 वर्षात होणं शक्य नाही. तिचं वय आता 11 आहे आणि 11व्या वर्षी तिनं या प्रकारे कीर्तन केलं. खरंच तिचं कौतुक करावं एवढं कमी आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एकदा टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन कौतुक करा. निश्चितपणे भविष्यामध्ये एक चांगली कीर्तनकार होईल. आता समीक्षा कुमटेकर महाराजांनी केली की मुरलेल्या कीर्तनकारागत तिने या ठिकाणी कीर्तन केलं. मी निश्चितपणे तिचे म्हणजे सर्व शिकण्याची तिची इच्छाशक्ती खूप आहे. दबली अत्यंत महत्वाचं होतं आणि तिची जी क्षमता आहे त्यातून ती सिद्ध होतं. निश्चितपणे तुला पुढील वाटचाली शुभेच्छा. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी तिचा श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो कुणी एक महिला तिचा या ठिकाणी सन्मान करा. पद्धतीनं गावातील इतरही मुली त्या ठिकाणी शिकतायत. मुळात या मार्गाला त्यांचं कुटुंबाने आणि त्याला संस्कार व्हावे, पिढी चांगली घडावी यासाठी या आध्यात्मिक बालसंस्कार जी संस्था आहे त्यामध्ये पाठवलं. खरं तर त्यांचंही धाडस आहे. इतकी लहान लहान वयाची मुलं त्या ठिकाणी ठेवायचं. बोला तसेच या ठिकाणी आकाश महाराज चव्हाण त्यांचं या ठिकाणी जे साथीला होते ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मृदंगाचार्य हरिभक्तीपारायण कोरडे महाराज, विठ्ठलवाडी त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्तीपारायण कोरडे महाराज विठ्ठलवाडी यांचा सन्मान मी महेश अनपट यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. बोला पुंडली माऊली महाराज कोरडे, तसेच या ठिकाणी श्रीफळ देऊन त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि काकूबाईची वाडी वजनी मंडळ त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी या ठिकाणी सौभाग्यवती हरिभक्तीपरायण सौ आशाताई गोडके त्याही या ठिकाणी महाराजांच्या सौभाग्यवती आहेत, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. या कोणतरी आपल्या माहिती तसेच हरिभक्तीपरायण गायत्री घोडके महाराजांची त्यांची सुकन्या आहे, ती सुद्धा आता कीर्तनकार बाल कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात कीर्तन करते. तिचा या ठिकाणी श्री ज्ञानदेव तुकाराम, तसेच या ठिकाणी साथीला ज्या त्यांच्या बरोबरच्या हरिभक्त अपेक्षा
विठ्ठली गौरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्व उपस्थित भाविकांना भक्तांना विनंती आहे की या ठिकाणी मंडळाने ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची सोय केलेली आहे. सर कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. पहिल्यांदा महिलांची या ठिकाणी पंगत बसेल त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि जागा असेल तर मग पुरुष बसतील, परंतु महिलांना प्रथम प्राधान्य द्यायचे. त्यांचे या ठिकाणी महाप्रसादाची पहिली पंगत.